बघता बघता राजे 6 वर्षाचे झाले। साल उजाडलं 1636। सुपे, पुणे, चाकण, इंदापूर 36 गावची जहागिरी शहाजी राजांकडे दिलेली। पण त्याच वेळेस शहाजी राजानं निजामशाही सोबत राहून आदिलशाही सोबत दगावत केली आणि त्याच वेळेस आदिलशाह आणि बघता बघता मोगलांना संगनमत साधलं। निजामशाही बुडवली, लहानसा मूर्तिजा मारला आणि शहाजी राजांचा नाईलाज झाला। पुन्हा एकदा चाकरीसाठी अर्ज त्या आदिलशाहीच्या दरबारात दाखल झाला। संतापलेला, चौताळलेला, तख्तासेन झालेला आदिलशाहचा अर्ज त्या दरबारात पेश होणार। शहाजी राजांचा अर्ज आणि खवास खान शांतपणे बोलता झाला, जिल्लाए हुजूर, शहाजी का अर्जी आया है। शहाजी हमारे यहाँ पर चाकरी को आना चाहता है। वैतागलेला, चौताळलेला, तख्तासेन झालेला आदिलशाह बोलता झाला, शाहजी, शाहजी जैसा बगावतखोर अगर फिर से यहाँ पर आदिलशाही में आएगा तो हम उसको सहन नहीं कर पाएंगे। क्या किया जाए, क्या किया जाए उस शहाजी राजे का। पण शांतपणे खवास खान म्हणाला, जिल्लाए हुजूर, गलती माफ। अगर शाहजी जैसा शमशेर बहादुर अगर मुगलों के पास चला जाएगा तो ये हमारे लिए बहुत बहुत बुरा होगा। संतापलेला आदिलशाह बोलता चला, फिर क्या किया जाए, बिठाया जाए उसका पर को हमारे सर पे या बिठाया जाए तख्तो ताज पे। बोलो वजीर आला, क्या किया जाए। शांतपणे खवास खान म्हणाला, हुजूर, क्यों न उसका पर शहाजी को हम कर्नाटक भेजेंगे और उसके पास से लिख के लेंगे, वो दोबारा यहाँ पर कदम नहीं रखेगा। और सुपे, पुणे, चाकन, इंदापुर 36 गांव की जहागिरी दी, उस गांव को जला डालेंगे, बेचिराग कर डालेंगे। तसा बादशाह बोलता चला, बहुत खूब, ऐसा ही होना चाहिए, ऐसा ही होना चाहिए। आणि बघता बघता शहाजी राजांचं एक पत्र कर्नाटकावरून मासाहेब जिजाऊंच्या हातात पडलं। लिहिलं होतं, सकल सौभाग्यवती राणी साहेब जिजाऊ, आपण शहाजी राजा शोभा राजास घेऊन पुण्यात जावं। बघता बघता 6 वर्षाचे शोभा राजे सुपे, पुणे, चाकण, इंदापूर 36 गावची जहागीरदारी आणि आता मात्र लहानशे शोभा राजे माझ्या मासाहेब जिजाऊंजवळ आले आणि मासाहेबांना म्हणाले, आऊसाहेब, कुठं निघायचंय आपल्याला। आणि मासाहेबांनी सांगावं, आपल्याला पुण्याच्या जहागीरीवर जायचंय। आणि बघता बघता मेने, पालखे, घोडे तयार झाले। घोड्यांच्या टापा आता मात्र त्या पुण्याच्या दिशेला खदडू लागल्या। गाडी, बैल, घोड आता घुंगर आवाज करू लागले। म्यान्या, पालख्या तयार झाले, घोडे किंचाळू लागले आणि घोड्यांच्या टापा पुण्याच्या दिशेनं दौडू लागल्या। आणि बघता बघता चिकाचा पडदा चालू झाला। मासाहेब जिजाऊ आता म्यान्यात बसलेल्या आहे। घोड्यांच्या टापा त्या पुण्याच्या पडक्या वेशीत प्रवेश करता झाल्या। अरे जणू काही गौरी गजाननाचा अवतार आता मात्र त्या पुण्याच्या पडक्या वेशीतून प्रवेश करायला लागला। आणि बघता बघता मासाहेबांचा चिकाचा पडदा हल्ला आणि त्याच वेळेस पडदा बाजूला झाला आणि मासाहेबांनी इशारत केली। बघता बघता घोड्याला लगामा लागल्या। घोड्यांच्या टापा आता मंदावल्या। बैलाचे घाटी, घुंगर आता मात्र शांत झाले आणि मासाहेब जिजाऊ आस्ते कदम खाली उतरल्या आणि मासाहेबांनी आवाज दिला, पंत। घोड्यावर बसलेले, साठी ओलांडलेले पंत लगाम खेचले, रिकवीत पाय अटकावला आणि आस्ते कदम मासाहेब जिजाऊंजवळ आले आणि मासाहेबांजवळ येऊन म्हणाले, राणी साहेब, का थांबलो बरं आपण या ठिकाणी। आणि माझ्या मासाहेब जिजाऊ बोलत्या झाल्या, पंत, बघा बरं आजूबाजूला तुम्हाला काय दिसतंय। साठी ओलांडलेले पंत, लवा जमा सगळा सोबत चाललेला आहे। दूर पर्यंत घोड्यांच्या रांगा उभ्या आहेत। घोडे, पालखे, म्यान्या सज्ज झालेल्या आणि साठी ओलांडलेले पंतांनी म्हणावा, आऊसाहेब, इथं फक्त आपणच आहोत, दुसरीकडे कुणी काही दिसत नाही। पुन्हा एकदा पंतांनी आपले हात वरती केले आणि किलकिल्या डोळ्यानं चहू मुलकी नजर फेकली आणि बघता बघता पंत म्हणू लागले, आऊसाहेब, आम्हाला तर फक्त काळा कबीन अंधार, फक्त काळा कोळसा दिसतोय। कुत्रे, गिदडे, लांडगे, मेलेल्या जनावरांवर ताव मारणारे पक्षी, गिदड दिसतायत। मोठमोठे वाडे ढनाढना पेटवलेले, फक्त कोळसा आणि कोळसा, किर्र, उन्हाच्या झळाया, दुसरं काही दिसत नाही, दुसरं काही दिसत नाही।
पण शोभाराजे दूरवर घोड्यावर बसलेले. मासाहेबांनी आवाज दिला, शोभा. शोभानी मान वळवली, लगाम खेचली, घोडा किंचाळला आणि शोभाराजाने आस्ते कदम रेकीबीत पाय ठेवला आणि एक एक पाऊल टाकत टाकत 6 वर्षाचे शोभाराजे रुबाबदारपणे मासाहेब जवळ आले आणि मासाहेबांनी म्हणाले, आऊसाहेब का थांबलो बरं आपण या ठिकाणी? तोच प्रश्न मासाहेब जिजाऊनी शोभाराजांना केला. शोभा, बघा बरं तुम्हाला आजूबाजूला काय दिसतंय? जिरोटोप घातलेले, चंद्रकोर लावलेले, म्यान समशेर केलेली 6 वर्षाचे शोभाराजेने चहू मुलकी नजर फेकायला सुरुवात केली. डोळ्यासमोर हात केला, चिमुकले हात चहू मुलकी नजर फिरून बघू लागले आणि शोभाराजांची नजर स्थिरावली जमीच्या छाताडात खुपसलेले त्या पहारीकडं. 6 वर्षाचे शोभाराजे पानेदारपणे बोलते झाले, आऊसाहेब आम्हाला दिसते ती जमीच्या छाताडात खुपसलेले पहार. फुटकी वाहन, फुटकी केरसुनी, खोपडी अडकवलेली दिसते आऊसाहेब आम्हाला. शाबास शोभाराजे, शाबास. का थांबला शोभा? चला चालायला लागा आणि जमिनीच्या छाताडात खुपसलेली काढा ती पहाड. आणि 6 वर्षाचे शोभाराजे एक एक पाऊल टाकत टाकत त्या पहारीच्या दिशेने चालायला लागले. आता मात्र पहार 20 पावलं, पहार 10 पावलं, पहार 5 पावलं आणि चिमुकले हात त्या पहारीला लागणार. त्याच वेळेस दूर दड्या डोंगर कड्या कपारीतून एक साठी ओलंडलेलं म्हातार, डोकं ढवळं झालेलं, दाढी मिश्याचे खुटुडं झालेले, सारं शरीर जीर्ण झालेलं, काळं कुट्ट टिकूर पडलेलं, अंगावर सुरकेता उभ्या राहिलेले, धोतर कमरा इतकं तेही फाटलेलं, अंगात बाराबंडी काळी झालेली दूरवरून बघू लागलं आणि बघता क्षणी म्हणालं, शोभाराजे जाणार त्या पहारीला हात लावणार. तेच म्हातारं बेंबीच्या दोठापासून ओरडून ओरडून बोलू लागलं, ए बाई अगं काय करून राहिली सा? नग 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 हात लावाया सांगू सा लेकरासनी नग. शोभाराजांचे हात लागणार. सगळ्यांच्या नजरा वळाल्या त्या म्हाताऱ्याकडं. साठी ओलंडलेलं म्हातारं एक एक पाऊल टाकत टाकत पळत यायला निघालं. पण चालता चालता बोराटीच्या फांटीला धोतर अटकलं, फाटलं. पुन्हा उठायचा प्रयत्न केला, चालायला लागलं. चालता चालता पुन्हा ठेस लागली, खाली पडलं. डोपऱ्याला लागलं, गुडघ्याला लागलं. पुन्हा जीवाचा आटापिटा केला आणि उठत उठत यायला लागलं. मासाहेबांजवळ आलं. मासाहेबांनी म्हणालं, कोण हायसा तुम्ही बाई? आणि मासाहेब जिजाऊनी म्हणावं, आम्ही सुपे, पुणे, चाकण, इंदापूर, छत्तीसगावची जहागीरदारीन शहाजी राजांच्या धर्मपत्नी आहोत आम्ही. शहाजी राजांच्या धर्मपत्नी हायसा तुम्ही? शहाजी राजांच्या धर्मपत्नी? आणि हे पोरग कोण हायसा? हे शहाजी राजांचे फर्जंद शोभाराजे. शोभाराजे? हो हो शोभाराजे. आणि राणी साहेब, अव काय करून राहिला सा तुम्ही? त्या लहानशा लेकराला हात लावाया सांगू राहिला सा? तुम्हासने ठाव हाय राणी साहेब, तुम्हासने ठाव हाय. इजापूरचा वजीर खवास खान याच्या इशारत मुरार जगदेवना गाढवाचा नांगेर फिरवला. या भूमीतून बंजर करून टाकली ही भूमी. अहो सोन्यासारखं पीक येत होतं, पण आता गाढवाचा नांगर जुपिवला आणि याच भूमीतून तोच चालिवला. मोठमोठे वाडे ढना ढना पेटिवले, सगळं काळं कोळसा काळा कभिन्न अंधार केला. साहेब शहाजी राजानं बगावत केली ना व राणी साहेब. आणि तुम्ही पहारीसना हात लावाय सांगू राहिला सा? तुम्हासनी ठाव हाय, धर्माचा दाखला दिला. हात लावला तर निर्वंश होईल तुमचा. नगा नगा हात लावाया सांगू सा. आणि मासाहेब म्हणाल्या, हात लावला तर निर्वंश होईल, निर्वंश होईल आमचा. अरे झाला निर्वंश तर होऊ दे. ही जिजाऊ समजून जाईल ती पहिल्यापासून निपुत्रिक होते म्हणून. शोभा, का थांबलात आपण? काढा जमीच्या छाताडात खुपसलेली ती पहाड. आणि आज ते कदम शोभाराजे त्या पहारी जवळ आले. पहारीला हात लावला, गदगदा पहार हलवली, जमिनीच्या छाताडातून काढून पहार फेकली. मासाहेब जिजाऊ शोभाराजांना घेऊन त्या पुण्यात आल्या. अरे स्वराज्याची जहागीरदारीन राहायला सुद्धा जागा नव्हती हो. झांबरे पाटलाच्या वलचणीला वस्ती करून मासाहेब जिजाऊ राहू लागल्या. राज्य करायचंय, जहागिरी चालवायची, पण होतं कोणत्या पुण्यात? 8 घरं, 10 दारं, 8-10 माणसं, 10-12 पोरं, यांच्या व्यतिरिक्त नव्हतंच कोणी. रयत होती कुठं? अरे रयत दूर परगंदा झालेली, तड्या डोंगर खड्या खपरीत लपून बसलेली. जगण्यासाठी मरायचं, मरण्यासाठी जगायचं एवढाच अट्टहास मांडलेल्या त्या रयतेला नव्हताच कुणी वाली. मासाहेबांनी घातली त्या रयतेला साथ. या गावात आपण आपलं राज्य उभं करू.
वाऱ्यासारखी बातमी दर्या डोंगर कपारीत गेली आणि 10-20 म्हातारे जीव मुठीत धरून मासाहेबांकडे आली आणि मासाहेबांनी म्हणले, राणे साहेब गावात यावं, पण कुणाच्या भरोश्यावर यावं? आमच्या आया बहिणींच्या आबरूची लखतर या हायवान ये शिवा टांगत्या ती, कधी बी दिवसा ढवळ्या येत्या ती घोड्यावर टाकत्यात आणि घेऊन जात्यात. अहो आमच्या तरण्या बाण सुनाचं पोरीचं रुपडं जणू श्राप ठरावा या महाराष्ट्राच्या मातीला. साहेब कोण वाचविला सांगा ना आम्हासनी. आणि मासाहेबांनी 6 वर्षाच्या शोभाराजांकडे बोट करत म्हणावं, बोट करत सांगावं, काळजी करू नका, हे तुमचे शोभाराजे समर्थ आहे तुमच्या आया बहिणीचं रक्षण कराया. हसायला लागले साठी ओलंडलेले म्हातारे. काय बोलून राहिला साबाई साहेब, 6 वर्षाचं पोर आणि आमच्या लेकी बाळीचं रक्षण करेल. मासाहेबांनी सांगावं, काळजी करू नका, सुपे पुणे चाकण इंदापूर 36 गावची जहागीरदारी आहोत आम्ही, शब्द देतो. शोभाराजे समर्थ आहे तुमच्या आया बहिणीचं रक्षण करायला. तुम्ही या घेऊन गावात आपल्या लेकरा बाळांना. काही न पटलो, काही न पटायला तयार नाही, पण पटण्याशिवाय पर्याय नव्हता. मासाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून विश्वासानं रयत गावात यायला लागली. बघता बघता घरं कुजबुजायला लागली, गावं गजबजायला लागली. गावात आलो, पण खावं काय, प्यावं काय, पोटात खळगी भागावी कशी, खायला अन्न लागतं या. मग पंतांनी काढली शक्कल, मासाहेब काय करावं? आणि मासाहेबांनी सांगितलं, द्या जमिनी रयतेला. बघता बघता रयतेला जमिनी दिल्या. जमीन देऊन उपयोग नाही, मग अहो त्यासाठी मेहनत लागल, मग अहो त्यासाठी बैल लागत्या ती, मग द्या बैल. अहो बैल दिलं, नांगर जोड्या वपनी अहो सगळं द्या. बघता बघता शेतकरी शेती करायला लागला. वरून राजा बरसला, औसा पण आता बिबियानं सुद्धा द्या, हवं नको सगळं द्या रयतेला. बघता बघता शेतकरी आनंदून गेला. स्वराज्यातून बैल जोड्या दिल्या, नांगर जोड्या दिल्या, बियाणं दिलं आणि स्वराज्यातली पहिली पतसंस्था उभा राहिली. त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि त्या स्वराज्याच्या संस्थापिका होत्या माझ्या मासाहेब जिजाऊ. वरून राजा बरसला गेला आणि बघता बघता शेतकरी आनंदून गेला. बी घेतलं, जमिनीच्या छातडात टाकलं. बघता बघता बियाणं अंकुर यायला लागलं. बघता बघता पिकं वाढायला लागली, पोटरीपर्यंत यायला लागली. रयतेला आनंद झाला. हिरवगार शालून न्यासलेली भूमी आता रयत बघायची, हे खाता हसायची. बघता बघता पिकं वाढायला लागली, पोटरीत आली, कंस दाण्यानं भरायला लागली. बघता बघता उन्हाबरोबर हालायला लागली, वाऱ्याबरोबर झुलायला लागली. आनंद झाला रयतेला. अरे साठी ओललेले 2-4 म्हातारे डोंगरात जायचे, असं हात करायचे, बघायचे, तिथूनच धाय मोकळून रडायचे. आतापर्यंत शेतातला घास कधी ताटात आला नव्हता, ताटातला घास कधी वाटावर आला नव्हता, आणि वाटातला घास कधी पोटात गेला नव्हता. माय लेक सून कधी पोटाला पोटभर खाल्लं नाही रे रायबा. पण आता ही स्वराज्याची जहागीरदारी ती बाय आली, त्या जिजाऊ राणी साहेब आल्या आणि कल्याण झालं. आता शेतातला घास ताटात येईल, ताटातला घास वाटावर येईल, वाटातला घास माय लेकरा बाळाच्या पोटात जाईल, पोटभर जेवतील असा आनंद झाला रयतेला. एके दिवशीचा प्रसंग आहे. दुपारची वेळ झाली, रखरखत ऊन पडलं आणि दुपारच्या वेळेस माझ्या मासाहेब जिजाऊ शोभाराजांना घेऊन लाल महालात बसल्या. पण त्याच वेळेस 5-50 सगळी म्हातारी कोतारी बाया बापडे माझ्या मासाहेब जिजाऊंकडे येताना दिसले. मासाहेबांनी बघितलं, सगळी रयत मांदियाळी मासाहेबांजवळ आली. मासाहेबांच्या मांडीवर बसलेले शोभा बाजूला झाले आणि मासाहेबांनी विचारलं, कसं येणं केलं? पण सगळी शांत आहे. काव बाबा काय झालं? दुःखी चेहरा बघितला आणि मासाहेबांनी त्यांना विचारावं, तुम्ही दुःखी आहात, काय झालं तुम्हाला? काय नाही राणी साहेब, काय नाही. मग काय अडचण नाही राणी साहेब? मग कशासाठी आल्या? अहो कशापायी नाही. अहो मग काय झालं? सगळ्यांचे चेहरे दुःखी, काय झालं? तुमची पिकं कशी आहे? तसं एक म्हातारं पुढं आलं. पिकं शब्द ऐकला तसं म्हातारं म्हणाला, अहो साप, अहो पिकं आक्षी झाक आहे बघा, आक्षी झाक. असं बाबा कंस कसे आहे? कंस ए पिवळं धमक
असं. आणि दाणे कसे दाणे तसं दुसरं म्हातारं पुढं आलं, कल्ले फुरफुरले, मिशाला ताव देत म्हणालं, मूठ फिरवली आणि मग म्हणालं, दान ए टपुरा टपुरा दान, एक दान फेकून मारला का राखूतच काढत्यात बघा. एवढं टपुर दान भरलं. अहो बंदुकी टाकावा आणि चेहरा कमी पडावा, एवढं टपुर दान भरलं. बाबा तुमची पिकं चांगली आहे, कंस मोत्याने लगडली, मोत्यासारखे दाणे आहे, मग तुम्हाला अडचण काय, अडचण काय. आणि तसं एक म्हातारं म्हणाला, आऊ साहेब, अहो अडचण ती हाय, पिकं चांगली हाय, सोन्यासारखं पीक आलं, पण उपयोग काय. काय झालं बाबा, अहो यवनांची टोलधार येईल, पिकात घुसतील असा, उभ्या पिकाचा नंगा नास होईल. माई आई बहीण लेकरू बाळ सगळे राब राब राबले, आता सगळं पीक भुई सपाट होईल, राणी साप सगळं पीक भुई सपाट होईल. तसे 6 वर्षाचे शिवबाराजे त्या बाबांकडे बघत म्हणाले, बाबा रडू नका, मला सांगा पिकं कशी आहेत. अहो सांगितलं ना, रडता रडता म्हाताऱ्यानं डोळं पुसलं, हसायला लागला आणि म्हणाला, राणी साप, अहो पिकं लय झाक, मी राजासनी तेच सांगतोय, पिकं लय झाक. असं बाबा, मग मला सांगा ना कंस कसे. अहो राज, हे पिवळं धमुक दाणे, अहो दाणे हे मोत्यासारखं एक 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 दाणं भरलंयत बघा. असं बाबा, मग तुमच्या पाखरावर पिकं बसलीच नाही का, तुमच्या पिकांवर पाखरं बसलीच नाही का. राज, अहो राज बसतील असा कसं का बाबा, काय केलं तुम्ही. अहो काहीच नाही, पिकाच्या मधोमध्ये एक माळव केला, आमचा एक काळ्या ठिकाण पोऱ्या उभा केला, लंगोटी घातलेला, त्या पोऱ्यानं गोपन घेतली, गोपनी दगड टाकला, 100 पाखराचा थवा आला, पिकावर बसणार पोऱ्या उभा राहिला, गोपन घेतले, दगड टाकला आणि गोपर गार 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 फिरवली, फेकली गोपन, एक दगड 100 पाखरं फार 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 उडेला बघा. असं अशी राखण केली पिकाची. वयराज अशी राखण केली. तसे 6 वर्षाचे शिवबाराजे सगळ्यांकडे बघत म्हणाले, बाबा जशी तुम्ही पाखरांपासून पिकांची राखण केली, आता तशीच राखण तुम्ही यवनांपासून तुमच्या पिकाची करा. सगळ्यांनी शब्द ऐकला, सगळ्यांनी शब्द ऐकला. 6 वर्षाचे शिवबाराजे बोलू लागले, जशी पिकाची राखण तुम्ही आता केली ना, तशीच राखण आता या ठिकाणी तुम्ही यवनांपासून करा. तसं म्हाताऱ्यानं म्हणावं, पण आऊ साहेब आमच्याकडे हाय काय, अहो राजा आमच्याकडे शस्त्र हाय, अस्त्र हाय का, हाय काय. तसे 6 वर्षाचे राजे म्हणाले, पाखरं कशी वाचवली. अहो काय नाही राजे, गोपन घेतले, दगड टाकली, गारगार फिरवला, फेकला दगड, एक दगड पाखरं फार 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 उडाल्या बघा. बस बाबा आता तेच करा, गोपनी घ्या, यवनांना येऊ द्या, बांधावर उभा राहा, गोपनी घ्या. यवन आले की समजून चला, यवन नाही ते पाखराईन, फडाफड फडाफड उडवा. पिकाचं रक्षण होईल तुमच्या, पिकाचं रक्षण होईल तुमच्या. आनंद झाला रयतेला आणि बघता बघता सारी रयत शिवबाराजांचा मंत्र घेऊन निघून गेली. दिवसा मागून दिवस जायला लागले, पीक काढणीला आलो आणि आता मात्र दुपारची वेळ झाली, रखरखत ऊन पडलं. निहारी करून सगळी तरणी बाणपोरं आता कामाला लागली. दूरवर एका झाडावर एक शाला टांगाचा पोऱ्या उभा केला असायचा. कशासाठी, दूरवरून कोणी यवनाची टोलधार येते का एवढं बघण्यासाठी. दुपारची वेळ झाली, रखरखत ऊन पडलं, सगळं शेतात कामाला लागले आणि त्याच वेळेस त्या झाडावर बसलेलं पोरग थोडस शहारलं, थोडस भावरलं. बघता बघता त्या पोराला दूरवरून धुरळा दिसायला लागला. बघता बघता घोड्याच्या मंद टापा आता कानावर पडायला लागल्या. बघता बघता धुरधुरा वाढायला लागला, घोड्यांच्या टापांचा आवाज आता वाढायला लागला. बघता बघता घोड्यांच्या टापा आता बांधाच्या दिशेने यायला लागला. झाडावर बसलेलं पोरग घाबरलं, बावरलं, शहारलं. ज्वानी आली आणि बघता बघता टाच मारून खाली उतरलं आणि बिंबीच्या देठापासून ओढत निघालं. हे आहे, हे बाबा, हे दादा, आली आली आली, यवनांची टोळधार आली. बघता बघता सगळे तरणे बांडपोरं आता गोपनी घेऊन सावध झाल्या. बाया बापड्यानं दगड घेतले, बांधावर उभा राहिले. बघता बघता सगळी तरणी बांडपोरं गोपनी घेतले, सावध घेतले, गोपनीमध्ये दगड फिरवले आणि त्याच वेळेस यवनांची टोळधार, यवनांच्या टापा आता पिकात जाणार, उभ्या पिकाचा नंगा नाश करणार. पोरं झाली सावध, बाया बापड्याने दगड केली. साठी ओलंडलेलं म्हातारा आलं आणि म्हाताऱ्याची गर्जना झाली, हर 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 हर. बघता पोरांनी घेतले दगड आणि गार 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 फिरवायला
झाली रे सुरुवात. थडाथड दगड, थडाथड दगड, थडाथड दगड. अरे कुणाच्या छाताडात पडत राहिला, कुणाच्या डोक्यात पडत राहिला, बुबळावर पडत राहिलं, बुबळ फुटत राहिलं, मस्तकावर पडत राहिलं, नारळ फुडावं तसा गोटा फुटत राहिला, कुणाच्या टाप्यावर पडत राहिलं. अरे घोड्यांच्या टापावर फुडावा आणि जसं उसाचा टिपरू तुटावं थडाथड दगड थडाथड पडत राहिले. तसा मोरक्या म्हणाला चलो आगे चलो आगे चलो आगे. हुजूर अरे पत्थर की बाउचर, अरे क्या पत्थर पत्थर लगाया, चलो आगे चलो आगे. हुजूर पत्थर मार रे वाह, अरे क्या पत्थर पत्थर लगाया खामक, चलो आगे चलो आगे चलो आगे. अरे हुजूर पत्थर मार रे ना वो. साठी ओलांडलेल्या म्हाताऱ्यानं पाहिलं मालदावर गेला, मोरक्या लई शहाणा दिसतो गड्या. या बाबल्या आंध्र गोपन गोपन घेतली, किलो खानचा दगड घेतला, कोपटे टाकला, सावध झाला, गार 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 फिरवली, गोपन फेकला दगड मोरक्याच्या छाताडात पडला आणि मोरक्या म्हणाला अल्लाह ये तो पत्रा नहीं रे बाबा, अरे ये खतरा है खतरा. अरे किधर जा रहे रे बाबा, अरे घोड़े पीछे दो. हुजूर आपने तो बोला ना चलो आगे चलो आगे चलो आगे. अरे मैं बोल रहा था भाई चलो पीछे चलो पीछे चलो पीछे. थडाथड थडाथड पडत राहिले. बघता बघता यवनांची डोलधार थडाथड थडाथड दगडांना गार पडत राहिले. धुरळा शांत झाला, घोड्यांच्या टापा बंद झाल्या. ते पोरग धाव 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 त्या झाडावर गेलो, तिथं उभं राहिलो आणि असं पाहत राहिलं आणि तिथून बघित राहिलं. धुरळा शांत झाला, यौवन पाठीला पाठ लावून पळाले. पोरग खाली उतरलं, शाला वडीत वडीत ओरडत निघालं, ये आये ये बाबा ये दादा ये आबा. अरे पिक सुरक्षित राहिली जी, पिक सुरक्षित राहिली जी. शुभा राजानं दिलेला मंत्र तारला. बघता बघता रयतेला कळून चुकलं, हाच होणार आता यवनांचा कर्दन काळ आणि हाच होणार रयतेचा वाली. वार्ता दड्या डोंगर कड्या कापारीत पसरली आणि दड्या डोंगर कड्या कापारीतून पोरग यायचो. त्याच्या आईला म्हणायचं ये आई, त्याच्या बापाला म्हणायचं ये बाबा, ये दादा, ये नाना. म्या जाणार आणि माझ्या राजाचं साकर होणार. हे आम्ही गड्या डोंगरची राहणार, साकर शुभाची. हे आम्ही गड्या डोंगरची राहणार, साकर शुभाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साकर शुभाचे होणार. निशान भगवे भुवन फडके, शत्रूचे मग काळीत धडके. माऊळे आम्हीच लढणार, साकर शुभाची होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साकर शुभाची होणार. त्या शुभा राजानं रयतेला दिला मंत्र. सगळी मावळे सज्ज झाली आणि बघता बघता दऱ्या डोंगर कड्या कपारीतली सगळी मावळे आली. मावळ्यांच्या हातात शस्त्र आली, अस्त्र आली, लखलखत्या समशेरी निघाल्या आणि साऱ्या शत्रूच्या माना धडाधड उडाल्या. शिवा